सायबर फसवणुकीविषयी सातत्याने जनजागृती होत असली तरीही चतुर भामटे अजूनही उच्च शिक्षित व्यक्तींनाही सहजपणे आपल्या जाळ्यात ओढताना दिसत आहेत. वसईतील एका 52 वर्षीय महिला वकिलांची तब्बल 50 लाख रुपयांची फसवणूक डिजिटल अरेस्ट या नव्या स्वरूपाच्या सायबर गुन्ह्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ही घटना 25 मार्च रोजी घडली. फिर्यादी महिलेला एका अनोळखी व्यक्तीचा फोन आला. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणून ओळख दिली. त्याने महिलेला सांगितले की त्यांच्या नावाने आधार कार्डचा गैरवापर करत एक मोबाईल सिम घेतली असून त्या नंबरवरून अश्लील संदेश पाठवले गेले आहेत. एवढ्यावरच न थांबता दिल्लीतील HDFC बँकेत त्यांच्या नावावर एक बोगस खाते उघडण्यात आले असून त्यात मनी लॉन्ड्रिंगची संशयित रक्कम जमा करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणाची गंभीरता भासवण्यासाठी आरोपीने व्हिडिओ कॉल करत बनावट सीबीआय ऑफिसचे दृश्य दाखवले. त्यामुळे या महिलेला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यानंतर कारवाई टाळण्यासाठी आणि नाव साफ करण्यासाठी महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये 8 दिवसांत एकूण 50,38,000 रुपये RTGSच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यास भाग पडले. पुढे त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी तत्काळ वसई पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली. सध्या या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात 4 अज्ञात मोबाईल धारकांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम 318(4) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की सायबर गुन्हेगार त्यांच्या बनावट आणि तंत्रस्नेही योजनांद्वारे कोणालाही लक्ष्य करू शकतात. नागरिकांनी अशा प्रकरणांबाबत अधिक सतर्क राहणे आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या फोनवर विश्वास न ठेवणे ही काळाची गरज बनली आहे.